माग तुझ्या लागाव किती राहतील जागाव किती माग तुझ्या लागाव किती राहतील जागाव केलं हवाली सार तुझ्या माझ काळी जमागाव। नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते, तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं। तर चला आता मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, आपलं जे काही सुपर VPN आहे तर तुम्ही याला कनेक्ट करून घ्यायचे। वरती सिंगापूर सर्व्हर तुम्ही आधी सिलेक्ट करायचे, मग कनेक्ट करायचे, ठीक आहे। नंतर जे काही आपलं कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे, नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे HD वरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। आता जसं की आता मी फोटो ॲड केलेले आहे, नंतर खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशोमध्ये यायचे, 9.16 हे रेशो सिलेक्ट करायचे, टिक करायचे। पुढे हा लोगो व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे। नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला 20 सेकंदापर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे। परत सुरुवातीला याचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करू शकता। नंतर काय करायचे, एकदम सुरुवातीला आल्यानंतर तुम्ही काय करायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे। वरून आधी आपला जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा, ठीक आहे। नंतर इथून काय करायचे, इथं मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर इथून याला ॲड करायचं अशा प्रकारे, ठीक आहे। आता या व्हिडिओमध्ये जे आपण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नावं दिसतील, त्या ठिकाणी थांबायचे। जसे की आता इथं बीट 1 नाव आहे, इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे, परत बीट 2 वरती यायचे पुढे अशा प्रकारे, फोटोवरती क्लिक करून वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, पटापट बीट 1 बीट 3 जेवढेही या व्हिडिओमध्ये बीट आहे त्यानुसार आपला वरचा जो काही मेन फोटो आहे तर याला पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या, ठीक आहे। तर मी पटापट याला स्प्लिट करून देतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। तर बघू शकता मित्रांनो, टोटल आता 21 पर्यंत बीट होते त्या व्हिडिओमध्ये। तर यानुसार मी आता वरचा मेन फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे, परत आपला वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं वरच्या फोटोला। नंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे सिंपल, ठीक आहे। नंतर परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून इथं पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला एक एक्स्ट्राक्ट ऑडिओ हे नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा ऑडिओ अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे। नंतर ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून याला इथून पूर्णपणे डिलीट करून टाकायचे, ठीक आहे। आता जर तुम्हाला तुमचे फोटो वेगवेगळे फोटो लावायचे असतील, रिप्लेस करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता, पण मी या एकाच फोटोवरती एडिटिंग करणार आहे। जर तुम्हाला रिप्लेस करायचे असतील ते पण मी तुम्हाला सांगून देतो। जर फोटो तुम्हाला रिप्लेस करायचे असतील तर थोडंसं लेअरला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे आणि फक्त मेन फोटोवरती क्लिक करून पुढे यायचे, इथं रिप्लेस नावावरती क्लिक करून इथून फोटोमध्ये जाऊन तुम्ही दुसरा तुमचा फोटो घ्यायचे कोणताही एक आणि तो अशा प्रकारे रिप्लेस होऊन जाईल, ठीक आहे। जर तुम्हाला रिप्लेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं आहे, 17 नंबरचा फोटोवरती यायचे कट केलेले, ठीक आहे। आता जसे की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17, ठीक आहे। तर 17 नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, ट्रेंडिंगमध्ये इथं तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट भेटून जाईल। जर इथं सापडत नसेल तर वरती तुम्ही शेक हे सर्च करायचे, त्यानंतर भेटून जाईल, ठीक आहे। नंतर ओके करायचे, याची रेस अशा प्रकारे या 17 नंबरचा फोटो एवढी कमी करायचे, ॲडजस्टमध्ये यायचे आणि इंटेन्सिटी याची काय करायचे 20 सेकंदापर्यंत म्हणजे 20 पर्यंत कमी करायची किंवा थोडीशी अजून कमी करून घ्यायची 16 पर्यंत आणि स्पीड याची 40 ते 45 पर्यंत करून घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर आता एवढं काम झालेलं आहे, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आधी आपल्याला ॲनिमेशन लावायचे, नंतर शेवटी जर तुम्हाला वाटले तर तुम्ही बॉडी इफेक्ट्स, व्हिडिओ इफेक्ट लावू शकता। पण आधी काय करायचं, आपल्याला ॲनिमेशन लावायचे, एकदम सुरुवातीला यायचे, आपल्या मेन वरचा जो काही पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे अशा प्रकारे, ठीक आहे। नंतर काय करायचे, इथून इनमध्ये तुम्हाला एक रेट्रो फेड इन टू नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन देखील बघू शकता हवाला, तर हा लावायचा पहिल्या फोटोला, ठीक आहे। जर सापडत नसेल तर वरती ही नाव स्पेलिंग सर्च करायची, त्यानंतर सापडून जाईल, ठीक आहे। नंतर टिक करायचे आणि एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुमच्याकडे तुम्हाला हे सगळे इफेक्ट्स सापडतील, म्हणून तुम्ही काय करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल।
तर तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं, आता पुढचा 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. आता मी तुम्हाला पटापट ॲनिमेशन सांगणार आहे. पटापट तुम्ही फक्त लावत चालायचं. ठीक आहे. आता 2 नंबरच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन इथून शोधायचं. ठीक आहे. बाउन्स 1 नावाचा, बाउन्स 1 बघू शकता हा वाला, तर इथून लावायचे. नंतर परत 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन शोधायचं इथं कॉम्बोमधून. ठीक आहे. डिस्टॉर्ट राईट नावाचा, तर इथं बघू शकता डिस्टॉर्ट राईट नावाचं घ्यायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला पुढचा जो काही फोटो आहे, तर याला काय करायचं, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर परत पुढचा जो काही फोटो आहे आपला 6 नंबरचा, तर याच्यावरती यायचे. नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमधून इथून पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे. नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे. ठीक आहे. आता आपला 9 नंबरचा 7 नंबरचा फोटो आहे, याच्यावरती यायचे. इथून काय कॉम्बोमध्ये यायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत नेक्स्ट फोटोवरती यायचे 8 नंबरच्या ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन इथून खाली बघायचे, हा लावायचा. ठीक आहे. 7 आणि 8 नंबरच्या फोटोला पेंडुलम 1 आणि 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर काय करायचे, पुढचा 9 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथून 9 नंबरच्या फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन शोधायचं. ठीक आहे. डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. नंतर पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं. अशा प्रकारे तुम्ही 9-10 नंबरच्या फोटोला डिस्टॉर्ट राईट आणि लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे. नंतर परत आता पुढच्या फोटोवरती यायचे 11 नंबरचा. आता 11 नंबरच्या फोटोला तुम्ही काय करायचं, इथून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, थोडंसं खाली यायचं अशा प्रकारे. ठीक आहे. खाली चालायचं आहे आणि इथं तुम्हाला एक राईट झूम म्हणून एक ॲनिमेशन दिसेल, तुम्ही तो इथून शोधायचा. ठीक आहे. राईट झूम म्हणून. ठीक आहे. बघू शकता हा वाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं कॉम्बोमधून. नंतर परत आता पुढचा 12 नंबरच्या फोटोला तुम्ही काय करायचे, झूम 1 नावाचं ॲनिमेशन लावायचं कॉम्बोमध्ये. ठीक आहे. नंतर पुढच्या 13 नंबरचा फोटोला ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे इनमध्ये यायचे. इनमध्ये आल्यानंतर काय करायचे, तर इथं तुम्ही काय करायचे, इथून तुम्ही क्रॉस सेक्स नावाचं इथून बघू शकता हा वाला ॲनिमेशन लावायचे. सापडत नसेल तरी स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवायची किंवा लिहून घ्यायचे, वरती तुम्ही सर्च करायचे, त्यानंतर सापडून जाईल. ठीक आहे. नंतर इथून हा लावून घ्यायचे, याची रेस्ट फुल वाढून घ्यायचे, ओके करायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे 14 नंबरचा, तर याच्यावरती आल्यानंतर काय करायचे, परत तुम्ही आता इथून इनमध्ये रॉक होरिझॉन्टल नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून याला इनमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे. हे ॲनिमेशन काही वेळा दिसत नाही म्हणून तुम्ही काय करायचं, वरती सर्च करायचं सर्च बॉक्समध्ये, नंतर सापडून जातील. आणि नंतर पुढच्या फोटोवरती यायचं अजून अशा प्रकारे 16 नंबरचा. ठीक आहे. आणि ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही काय करायचं, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं कॉम्बोमधून. ठीक आहे. स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा, परत ओके करायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमधून इथून तुम्ही पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे, इथून याला झूम 1 नावाचं ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि याला तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुढच्या फोटोला इथून पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. आणि इथून पुढे अजून काय करायचे, पुढच्या फोटोला अजून एकदा तुम्हाला जो आवडेल तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि शेवटच्या फोटोला तुम्ही झूम 1 नावाचे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर बघू शकता आता आपले सगळे फोटोने ॲनिमेशन वगैरे लागून गेलेले आहेत. आता एवढं झाल्यानंतर काय करायचे मित्रांनो, आता आपले व्हिडिओ तर बनून झालेले, तर आता एकदा तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथून तुम्ही फोटोजमध्ये येऊन आपल्या झिप फाईलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे इमोजी PNG भेटेल, तर घ्यायचे, याला शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे. तुम्हाला ज्या ठिकाणी आवडेल तिथं तुम्ही लावू शकता, वरती कोपऱ्याला किंवा खाली जिथं तुम्हाला लावायचे तिथं तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि पुढे यायचं राहायचं. आता काही पुढचे जे काही 2 नंबरचा फोटो आहे, समजा इथं आता मी 2 नंबरच्या फोटोवरती आलो आहे. एपिक्समध्ये यायचे, बॉडी एपिक्समध्ये यायचे, जे पण तुम्हाला बॉडी एपिक्स आवडतील ते तुम्ही लावायचे. जसं की इथून आता मी हा प्रेग्नंट क्लोन लावलेला आहे. इथून अशा प्रकारे तुम्ही प्रेग्नंट क्लोन किंवा वेगवेगळे बॉडी एपिक्स आहेत, तर तुम्हाला जे आवडतील जसे की ग्लोईंग डबल्स, जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे. ते तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही फक्त लावायचे बॉडी एपिक्स. ठीक आहे. आणि अशा प्रकारे पटापट तुम्ही बॉडी एपिक्स लावून घ्या. त्यानंतर काय होईल, आपलं जे काही व्हिडिओ आहे ते पूर्ण आपले जे काही व्हिडिओ असेल तर ते रेडी होऊन तयार होऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे बॉडी एपिक्स वगैरे लावून घ्या, जे पण तुम्हाला आवडतील ते. ठीक आहे. जसे की मी लगभग फक्त शेवटचे फोटो राहिलेले, बाकी सगळे फोटो नाही तुम्ही बॉडी एपिक्स लावूनच घेतलेले आहेत. ठीक आहे.
आता बघू शकता आता मी सगळे फोटोंना बॉडी इफेक्ट्स लावून घेतलेले. त्यानंतर बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे. सिम्पली वरती क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.